पन्हा पिठामध्ये पाणी टाकून मला पाजत जाये तवा मले पिठामध्ये दिसती माझी माय हो दिसती माझी माय चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा महायोग पीठे तटे भीमरथ्यामुरं पुंडरीकाय धातु मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्द कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरणा संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदांभोज तेजस प्रदेशम विदेन्द्रादि देवे सदा स्तूयमानं समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो ज्ञानेश्वरा निवृत्ति उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अदत्रे जननी देवाची संपाद्य ज्ञानंच विदाय भक्तिं विलोकितोयेन समाधि राजा वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुंतं सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवक झालो सेवा के सेवक झालो अभंगावर काही चिंतन करण्यापूर्वी अभंगाचा प्रतिपाद्य विषय तुम्हा सर्व मायबापासमोर ठेवण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा भव्य दिव्य स्वरूपाचा हा एक दिवशी कीर्तन महोत्सव काय कारणानं आहे काय निमित्तानं आहे आपल्या सर्व मंडळीला ज्ञात जरी असलं तरी सांगण्यासाठी तुम्हाला खूप दुरून बोलवलंय वैकुंठवासी कैलासवासी त्रिशला आई गजानन देवशेटे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त त्यांच्या प्रथम वर्ष श्राद्धानिमित्त हा भव्य दिव्य स्वरूपाचा देखणा कार्यक्रम या देवशेटे कुटुंबियांनी अगदी गोड नियोजन केलं कार्यक्रमाविषयी असणारी आत्मीयता कार्यक्रमाविषयी असणारं प्रेम कार्यक्रमाविषयी असणारा भाव मी आतापर्यंत भरपूर वर्ष श्राद्ध केले महाराज असा दिवस नाही की त्या दिवशी पुण्यतिथी नाही झाली असा दिवस नाही की त्या दिवशी वर्ष श्राद्ध झालं नाही पण आपल्या आईविषयी असणारं प्रेम आणि त्या उपकारातून ऋणी होण्यासाठी असणारी तळमळ या कुटुंबाची मी जेवढी पाहिली तेवढी कोणाचीच नाही पाहिली दिवसापासून ते माझ्या मागे होते की महाराज आपल्याला सेवा घ्यायची आमच्या अमोल दादाच्या वतीने ही सेवा माझ्याकडे आली आणि त्यांनी सांगितलं म्हणे महाराज आम्हाला नुसता कार्यक्रम नाही करायचा कार्यक्रम देखणा करायचा महाराज कार्यक्रम करणं वेगळं आणि कार्यक्रम देखणं करणं वेगळं अख्खा कुटुंबियांनी या कार्यक्रमामध्ये जीव ओतलाय महाराज काय ओतलाय जीव आणि ज्या ठिकाणी तुम्ही जीव ओतताना महाराज त्या ठिकाणी कार्यक्रम निश्चित सुंदर होतो म्हणून त्या आईच्या पुण्यतिथी निमित्त तुम्हा सर्व मायबापाच्या दर्शनाचा योग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालाय मला तर आनंद वाटतोय की वर्ष श्राद्धानिमित्त कीर्तन करण्याची वेळ या महाराष्ट्रात आली याच्यापेक्षा दुर्भाग्य या महाराष्ट्राचं काय असेल अरे ज्या वेदामध्ये आपल्या म्हणलं जातं की मातृदेव भव पितृदेव भव एकीकडे वेदाचं वाक्य आहे की मातेला देव माना पित्याला देव माना आणि त्याच महाराष्ट्रामध्ये त्या देशामध्ये दररोज जर एका वृद्धाश्रमाचा जन्म होत असेल तर बसणाऱ्या सर्व मंडळीला माझी विनंती आहे
प्रत्येकाने आपलं आत्मनिरीक्षण केलं पाहिजे की आपण लोक कुठेतरी चुकतोय. अरे कीर्तनकाराला कीर्तनातून आईची सेवा करा ही सांगण्याची वेळ या देशात यायला नव्हती पाहिजेत का? ज्या देशामध्ये बापाला देव मानल्या जातं, ज्या देशामध्ये आईला देवता मानल्या जातं, त्या देशामध्ये जर दररोज नवीन एका वृद्धाश्रमाचा जन्म होत असेल, गंज तुम्ही सायन्स युगामध्ये पार चंद्रावर जाऊन आले, टेक्नॉलॉजीनं खूप डेव्हलप झाले, सगळ्या गोष्टीनं भारत हा खूप प्रगतशील झाला. पण मी माफी मागून एक वाक्य बोलण्याचं धाडस करतोय. माणसं जेवढं टेक्नॉलॉजीनं मोठे झाले, पैशानं मोठे झाले, घरानं मोठे झाले, बंगल्यानं मोठे झाले, गाड्यानं मोठे झाले, पण 2025चा जर विचार करायला गेलो महाराज, तर 2025 मध्ये लोक जेवढे विचाराने भिकारी झाले तेवढे पूर्वी नव्हते गाड्या. खरं सांगतो तुम्हाला, पूर्वी एवढे वृद्ध आश्रम नव्हते. आज शिक्षणामुळे, आज पैशामुळे ज्या मायबापाने आपल्याला जन्माला घातलंय त्याच मायबापाची आपल्याला लाज वाटायला लागली. मला सर्वांना एवढंच सांगायचंय, बघा या प्रकृतीचा एक नेम आहे गड्यानो. तुम्ही ज्या गावात राहता त्या गावाला लिमगाव केतकी नाही म्हणत गड्यानो. तुम्ही ज्या गावात राहता त्या गावाला इंदापूर नाही म्हणत. तुम्ही ज्या गावाला राहता त्या गावाला पुणे नाही म्हणत, महाराष्ट्र नाही म्हणत, भारत नाही म्हणत. बसणारी मंडळी, तुम्ही आणि मी ज्या गावात राहतो त्या गावाला मृत्यू लोक म्हणतात. काय म्हणतात? मृत्यू लोक. आणि या मृत्यू लोकाचा एक नेम आहे, काय पहा. एथ नाही बूर आले अवतार, एथ नाही बूर आले अवतार, एरते पामर वकीली, एरते पामर वकीली, एथ नाही बूर आले अवतार, एथ नाही बूर आले अवतार, एरते पामर बसणारे मंडळी, या निसर्गाचा एक नेम आहे गड्यांनो, या प्रकृतीचा एक नेम आहे. जो ही व्यक्ती जन्माला आला त्या प्रत्येक माणसाला जायचंय. बसणारे मंडळी, लक्ष द्या गड्यांनो माझ्या कीर्तनाकडे. प्रत्येकाच्या जाण्याचं कारण वेगळं आहे, प्रत्येकाच्या जाण्याचा महिना वेगळा आहे, प्रत्येकाच्या जाण्याचं वर्ष वेगळं आहे, प्रत्येकाच्या जाण्याची तारीख वेगळी आहे. पण इथं जेवढे काही मंडळी आलेले त्या प्रत्येकाला जायचंयच. इथं बसणाऱ्या सगळ्या माझ्या आई बहिणींना, इथं बसणाऱ्या सगळ्या वडीलधाऱ्या मंडळीला माझी एक विनंती आहे. आमच्या त्रिशला आईच्या पुण्यतिथी निमित्त तुम्ही उपस्थित आहात ना, फक्त एवढं तुम्ही कीर्तनातून घरी घेऊन जा की मी गेल्यानंतर माझ्याही घरच्यांनी माझी पुण्यतिथी एवढ्या थाटामाटात घातली पाहिजे. मी गेल्यानंतर माझाही वर्ष श्राद्ध एवढ्या थाटामाटात घातलं पाहिजे. तुम्ही जगले किती याला महत्व नाहीये, जीवन जगले कसे याला खूप महत्व आहे महाराज. कबीरा हो कबीरा, हो कबीरा, कबीरा जब हम पैदा हुए जगह से हम रोए, ऐसी करनी कर चलो जग रोए हम हसे. बसणारी मंडळी, आपण गेल्यानंतर 2 तरी लोकांच्या डोळ्याला धारा लागल्या पाहिजे. उत्तम चिवरे कीर्ती मागे, कीर्ती मागे, उत्तम चिवरे कीर्ती मागे, उत्तम चिवरे कीर्ती मागे, उत्तम चिवरे कीर्ती मागे,
माणसाला सिद्ध होण्यासाठी, माणूस किती चांगला आहे हे सिद्ध होण्यासाठी या महाराष्ट्रामध्ये माणसाला मरावं लागतं गड्यानं. जिवंतपणी कोणाचं महत्व कळलं? अरे सिंधुताई सपकाळ ही अनाथाची माय होती गड्यानो. हे महाराष्ट्राला कळण्यासाठी त्या बिचारीला मरावं लागलो. मोबाईलच्या स्टेटसद्वारे कळालं की तिनं अनाथ मुलींचा सांभाळ केला, गोरगरीब मुलींचा सांभाळ केलाय. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, एक सत्य आहे ते त्रिकालाबाधित आहे. प्रत्येकाला जाण्याच्या अगोदर माणसाने जीवन जगून घ्या. जाण्याच्या अगोदर माणसाने भगवंताचं चिंतन करून घ्या. जाण्याच्या अगोदर माणसाने परमार्थ करून घ्या. कोणाची पुण्यतिथी महाराष्ट्रामध्ये नाही होत, कोणाची जयंती महाराष्ट्रामध्ये नाही होत. अरे जिवंतपणी काही लोकांना भाकरी घालत नाही लोक महाराज. जिवंतपणी काही पोरं आपल्या मायबापाला सांभाळत नाहीये. काय अपेक्षा करायची त्या मायबापाने माझी पुण्यतिथी घालावं, माझं वर्ष श्राद्ध घालावं. अरे पण गेल्यानंतर सुद्धा एवढ्या थाटामाटात काही मातेंचा उत्सव होतो. निश्चित त्या भाग्यवान माता आहे. मला तर खरं सांगू का महाराज, आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. म्हणून आमच्या त्रिशल आईच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आपण सर्व मंडळी उपस्थित आहोत. अगदी गोड नियोजन केलंय महाराज. नजर लागाव एवढा सुंदर कार्यक्रम आहे. अगदी थोड्या वेळामध्ये या अभंगाची भूमिका, या अभंगाची पार्श्वभूमी तुम्हाला सर्व मंडळी समोर ठेवायची. अभंग तुकोबरायचा आहे, 4 चरणाचा आहे. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त किंवा जाणे माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची जाती करीला भावी न प्रीती. या समाजाचा जर विचार करू गेलो तर या समाजामध्ये 4 प्रकारचे वर्ग आहे. लक्ष द्या कीर्तनाकडे. पहिला वर्ग आहे जळजळणारा, दुसरा वर्ग आहे हळहळणारा, तिसरा वर्ग आहे तळमळणारा आणि चौथा वर्ग आहे कळवळणारा. जळजळणाऱ्या वर्गाचा विचार करू नका. हे गांजरगावात महाभारतापासून कुठेही पुढेचे महाराज. दुसऱ्याचं सुख, दुसऱ्याची प्रसिद्धी, दुसऱ्याचा आनंद, दुसऱ्याचं वैभव पाहिल्यानंतर ज्याला करमत नाही त्याला जळजळणारा म्हणतात. त्याचा विचार करू नका. तुम्हाला असं वाटत असेल हे लोक तुमच्यातच आहे, आमच्यात तर महापूर आलाय महाराज या लोकांचा. ताण नका घेऊ. दुसऱ्याची प्रसिद्धी, दुसऱ्याचा आनंद, दुसऱ्याचं नाव पाहिल्यानंतर ज्याला खाज येते अशा माणसाची कोणत्याच दवाखान्यात होत नाहीये. अरे दुर्योधनाच्या मनात पाची पांडवाविषयी थोडं दुःख नव्हतं महाराज. काय नाही केलं दुर्योधनाने? लक्षागृहाला आग लावलेली आहे, विषाचे लाडू खाऊ घातले, भर सभेमध्ये द्रौपदी आई साहेबाला नग्न करण्याचा प्रयत्न केला. शेवटी 100 भाऊ मेलेले. दुर्योधन सुद्धा रणांगणात पडलेला असताना मित्र अश्वत्थाम्याने प्रश्न केला, ए दुर्योधना, ए दादा कोणी केली तुझी अवस्था? त्यावेळी दुर्योधनानं काय बोलला पहा. किती वाईट लोक असतील महाराज या समाजामध्ये. मला असं वाटत होतं दुर्योधन एकटाच वाईट आहे. आता प्रत्येक क्षेत्रामध्ये दुर्योधनाचा ऊत आलाय महाराज. खरं सांगतो. दुर्योधन म्हणतो माझे 100 भाऊ मेले याचं मला दुःख नाहीये, पण त्या 5 पांडवातलं एकही मेलं नाही महाराज. किती वाईट वृत्ती होती. म्हणून खरं सांगू का, दुर्योधन नावाचा राजा नाहीये, दुर्योधन नावाचा माणूस नाहीये. दुर्योधन नावाची वृत्ती आहे. आपलं ते आपलंच आणि दुसऱ्याचं सुद्धा आपलं म्हणणारा दुर्योधन आहे. विढा विचार करू नका. दुसरा वर्ग हळहळणारा. आज प्रत्येक व्यक्ती प्रत्येकाच्या दुःखानं दुःखी. कबीर महाराज सांगतात, जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे, सुखिया कोई नहीं रे. पहिला वर्ग जळजळणारा, दुसरा वर्ग आहे हळहळणारा, तिसरा वर्ग आहे तळमळणारा. तळमळणाऱ्या वर्गामध्ये बहुतांश जिज्ञासू साधक म्हणले जातो. त्या साधकाच्या अंतकरणामध्ये, त्या जिज्ञासूच्या अंतकरणामध्ये नित्य नूतन फक्त भगवंताच्या भेटीची अपेक्षा आहे. किती गोड प्रमाण तुकोबराय वर्णन करतात पहा. हाय से चिंता करी सदा सर्व दिवस
सर्व काळ रात्रंदिवस हे चितळमळ तुका म्हणे नाही आपुले बळ जेणे फळ पावेन निशेषी. या नाटाच्या अभंगाची सुरुवात किती गोडे पहा. काही मी उद्धार पावेन काही कृपा करील नारायण ऐसे तुम्ही सांगा संत जन करा समाधान चित्त माझे हे खंड येईल कर्म पारोशतील धर्माधर्म कास याने कळेल हे वर्म म्हणून श्रम वाटत असे बसणारे मंडळी. साधू संतांच्या जीवनामध्ये दुसरं दुःख होणारच नाही महाराज. अरे हा लिमगाव केतकी हा जो रोड आहे हा रोड दोपदरी आहे म्हणून याला किंमत नाहीये. तुमच्या लिमगावला लिमगाव नाव आहे म्हणून प्रसिद्ध नाहीये. या लिमगावून साक्षात माझे तुकोबराय जातात म्हणून लिमगाव केतकी प्रसिद्ध आहे महाराज. तुम्ही लोक खूप सेवा करता हो ज्ञानोबराय तुकोबरायची. मला 25 वर्ष झाले या वाटेनं आम्ही जातोय महाराज. खरोखर तुम्ही भाग्यवान आहात. अरे दिवाळीचा सुद्धा उत्सव तुमच्यासाठी मोठा नाहीये. पाडव्याचा सुद्धा उत्सव तुमच्यासाठी मोठा नाहीये. दसऱ्याचा उत्सव सुद्धा तुमच्यासाठी मोठा नाहीये. तुमच्या गाव जत्रेचा सुद्धा उत्सव तुमच्यासाठी मोठा नाहीये. तुमच्यासाठी मोठा उत्सव तोच आहे ज्या दिवशी माझे तुकोबराय मुक्कामी तुमच्या लिमगाव केतकीला थांबतात. आणि तुकोबरायच्या अंतकरणाची परिस्थिती पंढरपूरला तुकोबराय गेले ना आणि पांडुरंगाला सोडून ज्यावेळेस परतीचा प्रवास सुरू होतो मी दुःखाचं कारण सांगतो. तुकोबराय सांगतात कन्या सासुरासी जाये कन्या सासुरासी जाये कन्या सासुरासी जाये कन्या जीवना वेगळी मासुळी तैसा तुका तळमळी बसणारे मंडळी. साधू संतांच्या जीवनामध्ये ज्या ज्या वेळेस दुःख झालं ते फक्त भगवंताच्या भेटीच झालंय. भेटी लागे जीवा लागली से आस पाहे रात्रंदिवस वाट तुझी पाहे रात्रंदिवस वाट तुझी बेटी लागे जीवा लागली से रात्रंदिवस त्या तळमळणाऱ्या साधकाच्या अंतकरणामध्ये पुसावेसी हे चिवाटे जे जे भेटे तयासी देव कृपा करील मज काय लाज राखील दिन तैसी रजनी झाली ओ माये अवस्था लावो निघेला अजुनी कनये पडिले दूर देसी मज आठवे मानसी. दुःखाच्या
देवाचे जर प्रमाण घ्यायचे म्हणले तर 400-500 प्रमाण एवढे बाबा 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 एक प्रकरणच आहे. भगवंताच्या दुःखाने व्याकुळ झालेल्या लोकांचं वर्णन करत असताना, साधकाचं वर्णन करत असताना, जिज्ञासूचं वर्णन करत असताना, गवळणीचं वर्णन करत असताना खूप सुंदर आहे. ऐसी चिंता करी सदा सर्व काळ रात्रंदिवस हे चितळमळ तुका म्हणे नाही आपले बळजने फळ पाविना निश्चयशी. शेवटचं प्रमाण घेऊ. वेटी लागी सांगितलाय जळजळणारा, हळहळणारा आणि तळमळणारा. आणि चौथा जो वर्ग आहे तो कळवळणारा आहे. कोणती जात आहे या जगामध्ये कळवळणारी? ती कोणत्याही प्रकारची अपेक्षा न करता तुमच्यावर प्रेम करते. बसणारे मंडळी लक्ष द्या माझ्या कीर्तनाकडे. मायबाप 2 व्यक्ती तुमच्या हृदयावर लिहून ठेवा की हे 2 व्यक्ती तुमच्यावर प्रेम करून कोणत्याही प्रकारची अपेक्षा त्यांनी नाही केली. पहिली देवाची, पहिला एक देव आणि दुसरे म्हणजे संत. देव आणि संत सोडून जगातले जेवढे काही पात्र आहे तेवढे तुमच्याने माझ्या दुःखाला कारणीभूत आहे. तेवढे पात्र स्वार्थी आहे. साधू संतांनी काय अपेक्षा केली? अरे ज्ञानेश्वरी सारखी एवढी गंगा दिली, जगद्गुरु तुकोबराय सारखा एवढा गंगा दिली, चांगदेव 65 अमृतानुभव हरिपाठासारखी एवढी गोड गंगा दिली. काय अपेक्षा केली महाराज ज्ञानोबराय तुकोबरायने? केले उपकार सांगू मी काय, बाप न करी ऐसी माय. अरे मायबाप सुद्धा मुलावर प्रेम करतात, मायबाप सुद्धा मुलांसाठी कष्ट करतात, मायबाप सुद्धा मुलांसाठी मेहनत करतात, त्यांना लहानचं मोठं करतात, कर्ज काढून त्यांचं शिक्षण घेतात, सगळं काही करतात. पण इथं बसणाऱ्या सगळ्या बापांना आणि इथं बसणाऱ्या सगळ्या मायांना माझा प्रश्न आहे, तुमच्या सुद्धा मनामध्ये एक स्वार्थ आहे का नाही? म्हातारपणी माझ्या पोरांनी मला सांभाळलं पाहिजेत का नाही? असं वाटतं का माया? हो खरं सांगा, तुमची अशी धारणा आहे का म्हातारपणी माझ्या पोरांनी मला काढून दिलं पाहिजे? नाही 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 नाही. अरे जगातल्या प्रत्येक आईला असं वाटतं, नाही माझ्या पोरांनी जास्त काही पण 2 टाइम मला प्रेमाने जेवू घातलं पाहिजे, माझा दवाखाना केला पाहिजे, मला सुनेच्या समोर थोडा आदर दिला पाहिजे. याच्यापेक्षा जगातल्या कोणत्याच आईकड काहीच अपेक्षा नसते आईची आपल्या पोराकडून. पण मायबापाच्या मनामध्ये सुद्धा स्वार्थ आहे. माय बापे सांभाळीती, लोभा कारणे पाळीती, पण कोणत्याही प्रकारची अपेक्षा न करणारा जात काय आहे त्या जातीचं वर्णन तुकोबराय अभंगाच्या 2ऱ्या चरणात.
सांगतात ऐसी कळवळ्याची जाती. ए बाबांनो ऐका ना, कोण अशी जात आहे की ती तुमच्यावर प्रेम करून सुद्धा कोणत्याही प्रकारची अपेक्षा करत नाही? एक संत आणि दुसरे भगवंत. आणि संत आणि भगवंत सोडले ना मायबाप की त्याच्यानंतर अजून एक जात अशी सांगितलेली आहे की ती तुमच्यावर फक्त प्रेम करते, म्हणजे एक तुमची आई आणि दुसरे तुमचे बाप. काय प्रेम करायचं? सकळ तीर्थाचे दुरे जे का माता पितरे तया सेवेसी कीर शरीरे लोन की जे. अरे अखिल विश्वाचा आराध्य दैवत माझा पांडुरंग परमात्मा, एवढे दिवस झाले तो बाबा विटेवर उभा आहे. काय केलं पुंडलिकानं? काहीच नाही महाराज, फक्त पुंडलिकानं आपल्या मायबापाची सेवा केली. बसणारी मंडळी, मला विनंती करायची तुम्हाला, अरे कीर्तनातून जर मायबापाची सेवा करा ही सांगण्याची वेळ आली असेल, कीर्तनातून जर आईला सांभाळा बापाला सांभाळा ही सांगण्याची वेळ आली असेल, तर मला तरी असं वाटतंय आपण लोक खूप भरकटलोय महाराज, काहीतरी चुकीच्या मार्गाने चाललोय. 50% या महाराष्ट्रात अशा काही माया आहे पोरं व्यवस्थित बोलत नाहीये. 50% मायमायावले अशा आहे की त्यांना लेकरं बोलत नाही. 30% मायबाप असे की पोरं त्यांना सांभाळत नाहीये. काय चाललंय काही कळत नाही. आई रे हे आई रे आई रे बेईमान दुनिया आई रे बेईमान दुनिया आई रे बेईमान दुनिया आई रे बेईमान दुनिया. मुंबईच्या एका परिसरामध्ये मी कीर्तनाला गेलो होतो. लक्ष द्या कीर्तनाला. कीर्तन संपल्यानंतर एका माणसाने मला चहा घेण्यासाठी घेऊन गेला. एकदम श्रीमंत माणूस होता, 2-4-5 हजार कोटीचा मालक होता. आणि चहा पेत असताना त्याच्या डोळ्याला धारा लागल्या. म्हणलं दादा काय झालंय तुम्हाला रडायला? काही चुकलंय का माझं? सांगा ना, काहीतरी बोला ना, तुम्ही असं रडताय का? तो म्हणे महाराज एकुलता एक मुलगा आहे हो म्हणे माझा. म्हणलं मग? तो अमेरिकेला शिकायला आहे म्हणे महाराज. अमेरिकेचे जे टॉप 10 पास डॉक्टर आहे त्याच्यामध्ये माझा मुलगा 2रा-3ऱ्या नंबरचा आहे. अहो म्हणलं ही तर आनंदाची गोष्ट आहे, देशासाठी चांगली गोष्ट आहे. पण म्हणे महाराज आता 2 महिन्यापूर्वी त्याची आई मरण पावली हो. म्हणलं मग? मी त्याला फोन केला, ए दादा प्रायव्हेट जेट घेऊन तू भारतामध्ये ये, तुझ्या आईचा एकुलता एक मुलगा आहे, तिला कोण आधार आहे तुझ्याशिवाय? त्यावेळेस माझ्या पोराने मला फोन केला म्हणे महाराज, आणि मला सांगितलं बाबा माझं खूप बिझी शेड्यूल आहे, माझं येणं होणार नाही, तुम्ही असं करा अंत्ययात्रेच्या वेळेस मला व्हिडिओ कॉल करा. त्या व्हिडिओ कॉलमधून मी माझ्या आईची अंत्ययात्रा पाहतो. बसणारी मंडळी, ज्या शिक्षणामुळे आपल्याला आपले आई वडील दूर होत असेल, ज्या पैशामुळे आपले मायबाप आपल्यापासून दूर होत असेल, तर माझी विनंती गड्यांनो तुम्हाला, एवढा पैसाच कमवू नका आणि एवढं शिक्षणच घेऊ नका. कारण या जगामध्ये सगळ्या गोष्टी परत मिळेल तुम्हाला. अरे गेलेली बायको परत मिळू शकते, गेलेला मित्र परत मिळेल, पण मायबाप गेल्यानंतर कसं शक्य होईल महाराज? अरे जगाच्या मालकानं सुद्धा ही खंत व्यक्त करावी. स्वामी तिनी जगाचा आई बिना भिकारी. ज्ञानोबरांनी ज्ञानेश्वरी लिहिली, चांगदेव 65 लिहिली, अमृत अनुभव लिहिला, हरिपाठासारखा एवढा गोड ग्रंथ लिहिला. पण ज्ञानोबरायला ज्यावेळेस विचारलं तुमच्या जीवनातली खंत काय आहे, त्यावेळेस ज्ञानोबराय सांगतात मी ज्ञानेश्वरी लिहिली, चांगदेव 65, अमृत अनुभव हरिपाठासारखा एवढा गोड ग्रंथ लिहिलाय, पण हे सगळं सुख पाहण्यासाठी माझी आई रुक्मिणी, वडील विठ्ठलपंत जिवंत असते तर मला अजून बरं वाटलं असतं. आई वाचुनी पूर्वे गडी नाती तुटली फार, आईचा मावळला आधार. बसणारी मंडळी, अरे तुम्ही महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकार व्हा, तुम्ही महाराष्ट्रातील सगळ्यात मोठ्या पदावर जा. अरे देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदीजी प्रत्येक वाढदिवसाला आपल्या आईच्या भेटीला जात होते. त्यावेळेस त्याच्या आईने एवढंच करा, मोदी साहेबांच्या आईने, की त्यांना विचारू नाही तू कोणत्या पदावर आहे, काय काम करतोय, काय विकास करतोय, कसा निवडो, काही घेणं देणं नसतं महाराज आईला. आईला फक्त आपला मुलगा मुलगा असतो बस. त्या आईने फक्त मोदी साहेबांच्या तोंडावरून हात फिरवा आणि आपल्या हाताने 2 घास त्या लेकराच्या तोंडात घालावे. खरं सांगू का, तुम्ही कितीही थकून या, रात्री 5 वाजता कीर्तन करून घरी जा, दरवाजावर थाप टाका, ए आहे दार उघड, बायको दंदिशी दार उघडती
आणि तिच्या बेडरूम मध्ये जाऊन झोपून राहते. त्याच दरवाजामध्ये तुमची माय झोपलेली असू द्या. रात्री 5 वाजता तिच्या मुखातून शब्द निघतो, बाळ्या ए सोन्या. अरे 5 वाजले, माय कुठं गेला होता एवढा वेळ? आपण सांगू आई खूप उशीर झाला ग, खूप दूर कीर्तन होतं. आणि आईच्या डोळ्यातून पाणी येतं. नाही सांगते, बाळ्या बरं जाऊ दे, जेवलास का माय तू? रात्री 5 वाजता जेवला का तू म्हणणारी जात या जगामध्ये आई असती. म्हणून सर्व मंडळीला माझी विनंती आहे, आई जेवढा आपल्या मुलावर प्रेम करते, बाप जेवढा आपल्या मुलावर प्रेम करतो, तेवढे या जगात कोण करेल महाराज. म्हणून तर महाराजाला म्हणावं लागलं, ऐसी कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती. हे उदाहरण पटवून देण्यासाठी माझ्या तुकोबराने किती गोड दृष्टांत सांगितला. आईच्या जीवनाचं हित, आईच्या जीवनाचं सर्वस्व फक्त आणि फक्त आपल्या मुलाच्या हितामध्ये असतं. विठाला विठाला लक्ष द्या, खूप सुंदर उदाहरण आहे. एका माय माऊलीचं लग्न झालं गड्यानो. 2-3 वर्ष झाले, सोन्यासारखं लेकरू झालं. आणि लेकरू झाल्यानंतर त्या बायकोने नवऱ्याला फोन केला, मालक ओ मालक, हॉस्पिटल मधून फोन केला, काळजी करू नका, नॉर्मल डिलिव्हरी झाली आणि तुम्हाला मुलगा झालाय. शेतामध्ये बारी धरणारा माणूस एवढा आनंद झालाय, मुलगा झालाय मुलगा झालाय म्हणून गाडीला किक मारली आणि पेढे आणण्यासाठी इंदापूरला गेला. भरधाव स्पीडनं गेलाय. अख्ख्या लिमगाव केतकीला पेढे वाटू, अख्ख्या भावकीला पेढे वाटू, अख्ख्या मित्रमंडळीला पेढे वाटू. आणि 10 किलो पेढ्याचा बॉक्स घेतला. रस्त्याने येत असताना एका भरधाव ट्रकवाल्याने त्याला उडून दिले. रक्ताच्या थारोळ्यामध्ये माणूस पडलेला आहे. पाणी पाणी करतोय पण कोणी बघितलंच नाहीये. सायंकाळची वेळ होती. बघता बघता 10-20 मिनिटात गतप्राण झाला. ही बातमी हवेसारखी पसरली की माणूस गेलाय माणूस गेलाय माणूस गेला. ही बातमी ज्यावेळेस त्या मायमाऊलीच्या कानावर गेली, त्यावेळेस त्या मायमाऊलीच्या डोळ्याला धारा लागल्या आणि रडायला लागल्या. अहो विधाता स्तवन क्वचित दया. हे देवा, अरे तू विधाता आहे नाही रे. अरे सोन्यासारखी कुस पवित्र केली रे देवा. माझ्या सोन्यासारख्या कुशीमधून सोन्यासारख्या लेकराला जन्माला घातलंय देवा. किती निष्ठुर आहेस रे. ते पोरग डोळे उघडायच्या अगोदर त्याच्या बापाला घेऊन गेलास. अख्खं गाव रडतोय, तालुका रडतोय, जिल्हा रडतोय. पत्नी सुद्धा अंत्ययात्रेला गेलीये. पत्नी सुद्धा जोऱ्या जोऱ्यात रडायला लागली. पण पत्नी मनातल्या मनात विचार करते, मी जर असं रडत बसले तर या 2 दिवसाच्या लेकराचं कोण पाहणार, कोण याचा आधार होणार. त्या माय माऊलीने सर्व दुःख गिळून घेतलं आणि त्या लेकराचं संगोपन करू लागले. लक्ष देऊन कीर्तन ऐका. बघता बघता पोरग 10वी-12वीत गेलं. पोराला सॉफ्टवेअर इंजिनियर व्हायचं होतं. पोरगा आईकडे गेला, आई ए माय मला खूप चांगले मार्क आहे ग, मेरिटचा विद्यार्थी आहे, पण कॉलेजची फी भरण्यासाठी 10 लाख रुपये लागते. आई म्हणे काळजी करू नको, मी आहे ना. वडिलोपार्जित 3 एकर जमीन होती. 7-12 एका शावकाराच्या नावावर केला आणि 10 लाखाचं गड्ड घेऊन पोराच्या हातात दिलं. दादा कॉलेजची फी भर, इंजिनियर हो. पोराचे 4 वर्ष कंप्लीट झाले, 1 वर्ष शिल्लक राहिलं. काहीतरी अडचण आली म्हणून 3 लाख रुपये कमी पडले. 2 दिवस झाले पोरगा आईला बोलत नाही, जेवत नाही. आईने विचार केला, काय झालं असेल माझ्या वागाला. ए सोन्या, ए दादा काय झालं, रडतोय तू, जेवण करत नाही, मला बोलत नाही. आई 10 लाखासाठी तळहातासारखी जमीन विकली ग, आणि 3 लाख रुपये जर नाही भरले अजून तर तुझं स्वप्न नाही पूर्ण होणार. आई म्हणली काळजी करू नको बाळा, मी आहे ना. नवऱ्यानं लग्नामध्ये जे दागिने केले होते त्या दागिन्याचा डबा होता. तो डबा घेऊन एका सोनार दादाकडे गेली. सोनार दादा, ओ सोनार दादा, हा दागिन्याचा डबा घ्या, मला 3 लाख रुपये द्या. सोनाराचा मित्र होता, हिचा नवरा. डोळ्याला धारा लागल्या. अगं वेडे, तुझ्या नवऱ्याचं तुझ्यावर खूप प्रेम होतं ग, तुझ्या आवडीचे दागिने बनवले होते लग्नामध्ये, त्यानं ऐक ना. अगं तो तुला सोडून गेला, पण त्याची आठवण म्हणून एखादी प्रेमाची निशाणी ठेव. त्यावेळेस बाईने हंबरडा फोडला. मालक ओ दादा, माझ्या जीवनातला सगळ्यात मोठा दागिना माझा नवरा मला सोडून गेला. या फाटक्या दागिन्याचं मी काय करू. 3 लाख रुपये घेतले, पोराच्या हातात दिलं. पोरग सॉफ्टवेअर इंजिनियर झालं. इंजिनियर झाल्याबरोबर पोराने आईला फोन केला, ए माय, ए आई, तुझ्या आशीर्वादाने सॉफ्टवेअर इंजिनियर झालो ग माय. खूप काही कष्ट केले तू माझ्यासाठी. आई ऐक ना ग, मी कॉलेज होईपर्यंत, माझं शिक्षण होईपर्यंत अंगावर कधी नवी साडी नाही घातली ग तू, आणि मला कधी जुन्या ड्रेसवर नाही पाठवलं. पण आई ऐक, आजपासून मी काम करणार आणि तू आराम करणार. ज्या कॉलेजमध्ये मुलगा राहत होता त्याच कॉलेजमध्ये त्यांच्या नातेवाईकाच्या मुलीसोबत त्याचं लग्न झालं. तिलाही 2-3 लाख रुपये महिना, यालाही 2-3 लाख रुपये महिना. एवढी सेवा करत होता आईची, एवढी सेवा करत होता. बाप रे बाप, त्या आईला पलंगावून खाली उतरायची सुद्धा गरज पडत नव्हती. पण आईचं वय झालं, आईचं वय 75 वर्षात झालं. नाही, एक रोग लागला, त्या रोगाचं नाव होतं टीबी. दिवसभर म्हातारीला काही होत नव्हतं, पण सायंकाळ झाली की खोकला यायचा.
अख्खं कॉलनी त्रस्त होती, सगळे लोक त्रस्त होते. 10 वर्ष सुनबाईने खूप सेवा केली. 2 लेकरं झाले. एक दिवस नवऱ्याला आवाज दिला, ओ मालक, ओ मालक, ऐकलं का? काय ग? 10 वर्ष झाले तुमच्या आईची सेवा करते हो. दिवसभर ऑफिसला काम करावं लागतं. संध्याकाळी घरी आलं थोडं लेकरांकडे बघावं, त्यांना जेवू घालावं, त्यांचा अभ्यास घेऊन आराम करावं. तुमची आई रात्रभर खोकलत बसते. हे बघा, आता मला हा त्रास सहन होणार नाहीये. एक तर घरामध्ये मी राहील किंवा घरामध्ये तुमची आई राहील. असं वाक्य ऐकल्यानंतर पोराने हंबरडा फोडला ना आपल्या आईला सांगतोय, आपल्या बायकोला सांगतो, अगं वेडे, मी 2 दिवसाचा असताना माझा बाप मेला ग. त्या दिवसापासून आजच्या तारखेपर्यंत माझ्या मायनं कधी मला बापाची कमी नाही पडू दिली. अगं मला माहित आहे तिचा त्रास होतोय, जास्त दिवस नाही जगणार ग, 2 वर्ष माझी आई जगल. माझी विनंती, पोरगा ढसा ढसा रडायला लागला, असं नको करू. बायको थोडी हट्टी होती. एवढं जर प्रेम तुमचं तुमच्या मायवर आहे तर सांभाळा तुमच्या मायला, मी चालले घर सोडून. पोरग मध्यरात्री आईच्या रूम मध्ये गेलं. आईच्या दरवाजावर थाप टाकली. ए आई, ऐकलंस का ग? काय? काही नाही, चाल मी तुला काशीला घेऊन जातो. पोराने आईला खांद्यावर घेतलं आणि एका घनदाट जंगलामध्ये पोरगा आईला घेऊन चाललं. काळा कुट्टा अंधारे अमावस्याची रात्र आहे आणि ज्या जंगलामध्ये घेऊन चालला त्या जंगलामध्ये झाडी खूप दाट असल्यामुळे झाडाची पालवी खाली लोंबलेली होती. आई पाला तोडायची, खाली टाकायची, पाला तोडायची, खाली टाकायची, पाला तोडायची, खाली टाकायची, पाला तोडायची, खाली टाकायची. मध्य जंगलामध्ये गेल्यानंतर पोरगा आईला म्हणता, आई 10 मिनिटं बैस, मी आलोच. आईला कळलं पोरगा आता गेलं की परत येणार. आईने हंबरडा फोडला. ए सोन्या, 9 महिने 9 दिवस तुला गर्भात वागवलंय रे मी, हाताच्या फोडासारखं जपलं. ए बाळा, माझं तुझ्यावर किती प्रेम होतं एका वाक्यात सांगू. अरे मी जर किचन मध्ये काम करत असेल आणि तू जर बैठकीत खेळत असेल आणि तुझ्या रडण्याचा आवाज जर माझ्या कानावर आला ना बाळा, तर माझ्या स्तनामधून दूध येत होतं रे. एवढं प्रेम करते मी तुझ्यावर. मला कळलंय तुला माझी अडचण झाली बाळा, आनंदानं घरी जा. माझ्या सुनबाईला जीव लाव, माझ्या नातवंडाला जीव लाव, पण एका म्हातारी आईची विनंती आहे, मी ज्या रस्त्याने पाला टाकलाय त्या पाल्यानं घरी जा, म्हणजे तुला रस्ता सापडल. आणि तू जर रस्ता चुकला तर या जंगलामध्ये हिंस्र पक्षी ते तुझा घात केल्याशिवाय राहणार. उदाहरण बसणारे मंडळी, ज्या आईने मुलाला मृत्यूच्या दारात सोडले, ज्या मुलाने आपल्या आईला मृत्यूच्या मुखात सोडले, तरी सुद्धा ती आई आपल्या मुलाच्या हिताचाच विचार करते. म्हणून तो तुकोबरायला म्हणावं लागलं ना, लेकुराचे हित हो, लेकुराचे हित हो, लेकुराचे हित हो, लेकुराचे हित, लेकुराचे हित, लेकुराचे हित, लेकुरा
अशी कैवल्याची एकुराचे हित, मुलाच्या जीवनाचं हित हेच आईच्या जीवनाचं सर्वस्व असतं. म्हणून खरं सांगू का गड्यानो, हे दोन पात्र सोडले तर बाकीच्या पात्राचा विचार करायचा नाही. जोवरी चळन गा तोवरी मनती माझा, मानती लहान तोर देह सुखाची आकाजा, इंद्रिय मावळली आला बागुल आजा, कैसा विपरीत झाला तुझी देह नव्हे तुझा. हे बसणारी मंडळीनो, माझी विनंती गड्यांनो तुम्हाला, संत भगवंत सोडून या विश्वामध्ये तुम्हाला कोण आपलंच आहे? आपला विश्वास देवावर कमी पडतोय. आपला विश्वास नाहीये देवावर. अरे जेवढा विश्वास बायकोवर आहे, जेवढा विश्वास डॉक्टरवर आहे, त्यातला अर्धा जरी विश्वास पांडुरंगावर ठेवला तरी जीवनाचं सोनं होऊन जाईल. महाराज नारायण, ज्यांच्यावर विश्वास ठेवतात ते खानदानी विश्वासघाती. ज्यांच्यावर विश्वास ठेवताना ते तुमचा कधी घात करतील काही सांगता येत नाहीये. या जगामध्ये फक्त दोन लोक तुमचा घात करू शकत नाही. एक म्हणजे माझे ज्ञानोबराय तुकोबराय आणि दुसरा म्हणजे माझ्या पांडुरंग परमात्मा. नाही तर बाकी तुम्हाला कितीही तुम्ही कोणाला जीव लावा, टायमावर बरोबर योग्य वेळ आली की ते तुमचा कार्यक्रम लावणार म्हणजे लावणार. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, कार्यक्रम फक्त देवान नाही लावला पाहिजे तुमचा. कोणी लावला नाही पाहिजे? देवानं. माझे गुरुजी मला सांगतात, देव सखा जरी जगाव घे कृपा करी. अरे जितने तारे गगन में उतने शत्रु होय, जा पर कृपा रघुराम की बाल न बाका. अरे जेवढे तारे आकाशामध्ये आहे तेवढे जरी शत्रू असेल, पण जर तुमच्यावर देवाची कृपा असेल ना महाराज, तर देव सखा जरी जग अवगे कृपा करी. जगाची कृपा जीवनामध्ये करू नका घेऊ, कृपा देवाची करा. का? एकदा त्याची कृपा झाली की महाराज सांगतात, मागे पुढे उभा संसार रूपी नौका पैल तीराला नेण्यासाठी तयार आहे. बसणारे मंडळी, ज्या दिवशी सर्व पर्याय थांबतात ना माणसाचे, त्या दिवशी माणसाला देव दिसतो. माझी सर्वांना विनंती आहे, अरे जगातला कितीही मोठा तज्ञ डॉक्टर असू द्या, ऑपरेशन थिएटरच्या बाहेर ज्या वेळेस येतो, नातेवाईक विनंती करतात, ओ डॉक्टर साहेब कसं आहे आमचं पेशंट. त्यावेळेस जगातल्या प्रत्येक डॉक्टरच्या मुखातून एक शब्द निघतो, हे बघा मला जेवढे प्रयत्न करता आले तेवढे मी केले. आता या पेशंटला वाचवायची जबाबदारी कोणाची आहे? देवाची आहे. तुम्ही त्याला विनंती करा. अरे जिथं दवा काम करत नाहीये तिथं फक्त दुआ काम करते. मग सर्वांना माझी विनंती आहे, जो बात दवा से नहीं होती वो बात अगर दुआ से होती है तो भगवान का भजन आप लोगों ने करना चाहिए. बरोबर आहे का नाही? जिंदगी जब तक रहेगी फुर्सत ना होगी काम से. अरे कुछ समय ऐसा निकालो प्रेम करो भगवान से. थोडा वेळ देवासाठी द्या, जास्त वेळ देण्याची गरज नाहीये.
अगदी थोडा वेळ जरी दिला तरी देवाना अरे एवढा चांगला आहे माझा देव, काय माझ्या देवाचं वर्णन करायचं. ज्या पुतणीने विष पाजलं तिला सायुज्यता मुक्ती दिली. तू आसन काधिकाचेनी माने सायुज्य सौरसु दिदला पुतण्याची विषयाची निस्तन पाने मारू आली. शिशुपाळाने भगवंताला काय दिल्या होत्या हो? शिव्या दिल्या होत्या. काय दिल्या होत्या? शिशुपाळाने भगवंताला काय दिल्या होत्या? बोलत चला, काय दिल्या होत्या? शिव्या. मग शिशुपाळाने भगवंताला शिव्या दिल्या तरी त्याला मोक्ष मिळाला. तुम्ही तुम्हाला रावणाने बायको पळवली तरी रावणाला मोक्ष दिलाय. मग सर्वांना माझी विनंती आहे, आपण जर त्या भगवंताचं प्रेमानं भजन केलं तर मी नारदाच्या का देऊन सांगतो निश्चित तुमच्या आणि माझ्या जीवनाला सुगंध भेटल्याशिवाय राहणार नाही. ऐशी कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती विठोबा. हरि विठोबार कुमारी हरि विठोबार कुमारी हरि देव हरि हरि देव विठोबार कुमारी हरि देव हरि हरि देव विठोबार कुमारी हरि देव हरि देव विठोबार कुमारी हरि देव हरि देव हरि देव हरि देव हरि देव हरि देव हरि हरि देव विठोबार कुमारी हरि देव हरि हरि देव विठोबार कुमारी हरि देव हरि देव हरि देव विठोबार कुमारी हरि देव हरि देव विठोबार कुमारी हरि देव हरि देव हरि देव हरि देव विठोबार कुमारी ऐसी कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती. मला सांगतात अशी जात आहे की कोणत्याही प्रकारची अपेक्षा न करता ती तुमच्यावर प्रेम करते. काय केलंय त्या जातीनं तुमच्या आणि माझ्यासाठी मला सांगतात. पोटी भारवा आहे सर्वस्व ही साहे. मायबाप जशी एखादी माय माऊली 9 दिवस 9 महिने आपल्या लेकराचा भार पोटामध्ये वाहते त्याही पेक्षा साधू संत तुमचा आणि माझा संभाळ करतात. अर्भकाचे साठी बनते हाती धरली काठी. साधू संतांचे तुमच्या आणि माझ्यावर खूप उपकार आहे महाराज. या महाराष्ट्रामध्ये जर ज्ञानोबराय तुकोबराय नसते या महाराष्ट्राचं चित्र नक्की आगळाने वेगळं झालं असतं. अरे संप्रदायाचा प्रचार आहे. दररोज वारकरी संप्रदायाचे लोक चांगलं काय वाईट काय सत काय असत काय मिथ्या काय चांगलं काय सगळ्या गोष्टीचं ज्ञान देत आहे. मला एवढंच तुम्हाला सांगायचंय जर या वारकरी महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदाय नसता ज्ञानोबराय तुकोबरायचे विचार नसते तर उद्या या महाराष्ट्राचं चित्र काहीतरी आगळं वेगळं असतं. दररोज एवढा धर्मप्रचार चालून सुद्धा दररोज असा वेळ नाहीये. काय चाललंय काही कळत नाहीये महाराज. लोकांची मानसिकता कोणत्या थराला चालली काही कळत नाहीये.
अख्खं महाभारत वाचा बसणारे मंडळी, महाभारत वाचा, रामायण वाचा, भागवत वाचा, शिवमहापुराण वाचा. एकाही राक्षसाने आतापर्यंत एखाद्या छोट्या मुलीवर बलात्कार काढला असं एकही प्रकरण तुम्हाला घडणार नाही. अरे राक्षसापेक्षा नीच लोक झाले महाराज या महाराष्ट्रामध्ये. राक्षसापेक्षा हलकट लोक झाले. रावण चांगला होता आपल्यापेक्षा, दुर्योधन चांगला होता, कंस चांगला होता. याचं कारण एकाही राक्षसाने आतापर्यंत एखाद्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार नाही केला. आता तर मोबाईल काढला की दररोज एका छोट्याशा मुलीवर, अरे मुलगी शाळेत पाठवली तर घरी येईल का नाही याची गॅरंटी नाहीये. मोठ्या अभिमानाने पुढारी लोक भाषण ठोकतात की 1947 साली भारत स्वतंत्र झाला. कोणा सांगितलंय तुम्हाला? अरे भारत स्वतंत्र झाला ही तुमची धारणा आहे. पोरगी कॉलेजला गेली तर घरी येईल का काही सांगता येत नाही. कोणते स्वतंत्र झाले तुम्ही? पोरगी जर शाळेत पाठवली तर ती सुखरूप घरी येईल का नाहीये याची गॅरंटी नाहीये. मी खरं सांगू का गाड्यांनो, आता थोडं नारदाच्या गादीवरून तुम्हाला स्पष्ट बोलतो, या महाराष्ट्राला महाराष्ट्र सरकारची गरज नाहीये. या महाराष्ट्राला आजच्या तारखेमध्ये फक्त आणि फक्त माझ्या छत्रपती शासनाची गरज आहे. अरे छत्रपतीच्या शासनामध्ये एखाद्या माय माऊलीकडे वाईट नजरेनं पाहिलं तर त्याचे डोळे काढल्या जायचे. एखाद्या माय माऊलीकडे हात केला त्याचा हात निलाम व्हायचा. आता तर एवढं अवघड झालंय. उद्धवा अजब तुझे सरकार, लहरी राजा प्रजा आंधळी, लहरी राजा प्रजा आंधळी, अधांतरी दरबार उद्धवा अजब तुझे सरकार. सगळं उलट चाललंय. काय चाललंय काही कळत नाही. तरुणाई प्रभुता आगे शालको बुद्धिदायका हा कन्या विक्रयोलोभा दंपतीनांच कलकनम. आई रे बैमान दुनिया, आई रे साधु संत को कोई ना माने, दुष्टों को बहुमान, माँ बाप को कोई ना माने, औरत को बहुमान, भाई बहन को कोई ना माने, साले को बहुमान. ही दुनियाच उलटी झालेली महाराज. ऐका कलीचे मेहमान, असत्याचे रिलेशन, पापा देती अनुमोदन आणि करती हेळन संताचे. एवढ्या चुकीच्या वातावरणामध्ये जर तुम्हाला आणि मला भगवंताची कृपा करून घ्यायची असेल तर बसणाऱ्या सर्व मंडळीला माझी विनंती आहे, भगवंताचं चिंतन करा. उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, चुकवी व्यथा जन्माचा, धनदारा पुत्र जन. जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती हो, जगजोगी जगजोगी. हे कोणतीची तयारी लोकांना आतापासून सुरू केली. तुम्ही खूप जागृत आहे. पोरगी जन्माला आल्यानंतर तिला शाळेत नंतर टाकता, पहिली तिची पॉलिसी काढता, माझ्या पोरीच्या लग्नाचं कसं होईल. सगळ्या गोष्टीविषयी तुम्ही जागृत आहे. फक्त तुम्ही एका गोष्टीविषयी झोपलेले की तुम्हीही मरणार आहे आणि मीही मरणार आहे हे विसरून गेलेले आहे तुम्ही. नेमकं ते सत्य आहे. बाकी तुम्ही मेले तरी कोणीतरी होणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही त्याचा नका विचार करू. म्हणून जोपर्यंत आपण जिवंत आहे तोपर्यंत आपल्या मरणाचा विचार करा. श्वास श्वास पर कृष्ण भजी, वृथा सास न खोय, ना जाने श्वास की आवन होय ना होय. महाराज सांगतात, ऐका ना दादानो, लक्ष द्या. कोटी भार वाहे त्याचे सर्वस्व ही साहे. काय त्या साधू संतांचं वर्णन आहे. आणि असे जे संत आहे त्यांच्यावर माझे तुकोबराय आपल्या जीवनाचं ओझं टाकतात. शेवटचं माझे
माझे तुम्हा संतावरी ओजे, ऐसी कळवळ्याची जाते करीला भावेन प्रीती. बसणारी मंडळी, माझी एक विनंती गड्यानं तुम्हाला, एवढा सुंदर हा कार्यक्रम या देवशेट्टी कुटुंबियांनी केलाय. नजर लागाव एवढा गोड कार्यक्रम आहे. मी मगाशी तुम्हाला सांगितलं, जीव ओतला या कुटुंबियांनी महाराज. मी नारदाच्या गादीवरून सांगतो, आमच्या त्रिशाला आई ज्या ठिकाणी असतील त्या ठिकाणून हा कार्यक्रम, हे सगळं वातावरण, एवढे गुणीजन महाराज मंडळी, वादक, सगळं वातावरण पाहिल्यानंतर न त्या माय माऊलीच्या सुद्धा डोळ्याला धारा लागल्या असेल. ती किती भाग्यवान माय आहे मी की माझी कूस पवित्र झाली. अरे इथं जिवंतपणी पोरं मायबापाला सांभाळत नाहीये, आणि मी गेल्यानंतर माझ्या लेकरांनी माझा एवढा मोठा उत्सव ठेवला. निश्चित तुमची आई तुम्हाला भरभरून आशीर्वाद देत असेल. एवढंच विनंती करायची, पैसों से खाना मिल सकता है, पैसों से भूख नहीं मिल सकती. पैसों से किताबें खरीद सकते हो, पैसों से ज्ञान नहीं खरीद सकते. पैसों से अच्छा बिछाना खरीद सकते हो, पैसों से नींद नहीं खरीद सकते. उसी तरह पैसों से बहुत अच्छी बीवी आप लोगों को मिल सकती है, लेकिन पैसों से एक बात इस बाजार में नहीं मिलती, उसे माँ बाप कहते. आईचं वर्णन करत असताना एवढे गीत या जगामध्ये जन्माला आलेले महाराज, किती सांगायचं तुम्हाला. हा हंबरुनी वासराले चटती जवा गाय, तवा मले तिच्यामध्ये दिसती माझी माय हो, दिसती माझी माय. आया बया सांगत होत्या वो तो जवा तारा, दुष्काळामध्ये मायेच्या माझा अटला होता पान्हा. पिठामध्ये पाणी टाकून मला पाजत जाये, तवा मले पिठामध्ये दिसती माझी माय हो, दिसती माझी माय. अनेक कविताकाराने अनेक आपल्या आईचं वर्णन करत असताना किती गोड वर्णन केलेलं आहे. आणि मी तर नेहमी म्हणत असतो, आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाला आकार. आई वडील माझे थोर, काय सांगू त्यांचे उपकार. जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा धार. आई माझी हो, मायेचा सागर, दिला तिने जीवनाला आकार. तळप त्याहून हात आणि रखरख त्या रानात, राहिली समाजासाठी तू ग कष्टाच्या घामात. कधी मिळेल मुठभर घास, कधी गडे तिला उपवास. ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास. आई माझी हो, मायेचा सागर, दिला तिने जीवनाला आकार. नभीची चांदणी तू ग, चंद्राची कोर, शीतल तुझी छाया मला हवी जीवनभर. तुझ्या शीतल छायेमध्ये उभ आयुष्य जगेन. आई देवापासी मी ग, आई तुलाच ग मागेन. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाला आकार. म्हणून बसणाऱ्या सर्व मंडळीला माझी विनंती गड्यानो, प्रत्येकानं आपल्या आई वडिलांची सेवा करा. कीर्तनातून दुसरं घेऊन जाता आलं तरी चालेल, पण या देवशेट्टी कुटुंबियांनी एवढं गोड नियोजन केलंय. प्रत्येक बसणाऱ्या मंडळीने, अरे का वर्ष श्राद्धानिमित्त कीर्तन ठेवायचे,
याच्यामध्ये एखादा नराधम असाही असू शकतो, तो आपल्या मायला व्यवस्थित बोलत नसेल. याच्यामध्ये एखादा चुकीचा माणूस असा असू शकतो की तो आपल्या मायबापाला सांभाळत नसेल. एवढं सुंदर नियोजन, एवढं सुंदर कूलर, अरे बसणाऱ्याला कुरल, येणाऱ्या जाण्यासाठी एकदम यथोचित जेवणाची व्यवस्था. महाराष्ट्रातील सगळे दिग्गज कलाकार पाहिल्यानंतर इथं बसणारा एखादा तरी नराधम आपल्या मायबापाला व्यवस्थित बोलत नसेल, त्याला सुद्धा त्याच्या मनाची लाज वाटत असेल, तो इथून गेल्यानंतर आईचे पाय धरल्याशिवाय राहणार नाही. तो इथून गेल्यानंतर आपल्या मायबापाची सेवा केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून अगदी गोड नियोजन या कुटुंबियांनी नजर लावा एवढं सुंदर नियोजन केलंय. रात्रभर गाडी चालवत आलोय मी, एकट्यानं गाडी चालवली. आमचे हरिभक्तपरायण दादा झोपलेले होते. मी आपलं मस्त चिंतन करत आमच्या काकांचा कार्यक्रम ऐकत 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 इथपर्यंत आलो. आणि ते ऐकून एवढं सुंदर वातावरण पाहून झोपही झालेली नव्हती. पण तुमचं वातावरण, हे सगळी प्रसन्नता पाहिल्यानंतर कसा वेळ निघून गेला मलाही कळलं नाहीये. पुन्हा एकदा ज्या आईच्या पुण्यतिथी निमित्त आपण सर्व मंडळी उपस्थित आहोत, अशा वैकुंठवाशी आमच्या त्रिशाला आई गजानन देव शेटे या कुटुंबाला द्यावे तेवढे धन्यवाद. नजर लागाव एवढा गोड कार्यक्रम या कुटुंबियांनी केला. खूप जीव ओतला. महाराज आम्हाला हे पाहिजेत, महाराज आम्हाला ते पाहिजेत. इथून 200 किलोमीटर ते मला भेटण्यासाठी आले होते. आम्हाला जिव्हाळा चॅनलच पाहिजेत. आणि त्यांचा आग्रह तर असा होता, तिथं जसं गायलं तसं, ते कोणाच्या तिथं गायलं तसं नाही, तिथं जसं गायलं तसंच तुम्ही इथं गा आणि तसंच कीर्तन झालं पाहिजे. मी आता प्रत्येकच ठिकाणी तिथं जसं झालं त्याच्यापेक्षा सुंदर झालं बरं आपलं, त्याच्यापेक्षा सुंदर झालं. एवढं जीव लावून कीर्तन मी कुठं करत नाहीये, पण तुम्ही एवढा जीव ओतून कार्यक्रम केला, खूप सुंदर आहे. त्या आईचा चेहरा पाहिल्यानंतर पहिल्यांदा ज्यावेळेस मला पत्रिका आली, मला वाटलं त्या आईचा अभिष्ट चिंतन 16चे महाराज. हसतमुख चेहरा आहे त्या मायेचा. कसा आहे? हसतमुख चेहरा आहे. एवढा गोड चेहरा आहे ना, त्या चेहऱ्यामध्ये प्रेम दिसतंय, त्या चेहऱ्यामध्ये जिव्हाळा दिसतोय, त्या चेहऱ्यामध्ये आत्मता दिसते, आणि त्या चेहऱ्यामध्ये आपल्या लेकरावर असणारं त्या आईचं प्रेम दिसतंय. आणि त्या आईची सेवा करण्याचा योग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालाय. पुन्हा एकदा या कुटुंबाला द्यावे तेवढे धन्यवाद. आज आवर्जून कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे अख्ख्या महाराष्ट्राचं एक लाडकं वैभव, टायमावर आमचे आसाराम बाबा आले. बाबा तुमचे उपकार आहे माझ्यावर, कारण की मी ज्यांना सांगितलं त्यांनी फोन बंद करून ठेवले होते, पण मी दादांना फोन केला. ते बीड जिल्ह्यात नारळी सप्त्यात होते रात्री, पण दादाला म्हणलं दादा यावं लागतं. ते म्हणे काळजी करू नका दादा, मी सकाळपर्यंत येतो. आमचा सुनील भैया सुद्धा आले. दादा काय नाव या? गणेश महाराज. हे तिघही आले आणि रात्रभर प्रवास करून आमच्या जिव्हाळा चॅनलचे मालक आमचे अमोल दादा. अख्ख्या महाराष्ट्रात तुमच्या कार्यक्रमाची चर्चा आहे बरं, कारण की 1 महिन्यापासून आपला व्हिडिओ सगळीकडे प्रसारित होतोय. लोक म्हणायचे काय होत्या लिमगाव केतकीला, काय होत्या लिमगाव केतकीला. म्हणलं काहीच नाहीये, एका आईचा सोहळा आहे आणि त्यानिमित्त मी जाणार आहे. म्हणून खूप सुंदर नियोजन तुम्ही सर्व मंडळींनी केलंय. माईकवाल्या दादालाही द्यावे तेवढे धन्यवाद. सगळ्या क्षेत्रातले मंडळी आले, माझ्या माता भगिनी पुरुष मंडळी सर्वांच्या चरणी मी माझा माता ठेवतो. वाणीला पूर्ण विराम देतो. 2 मिनिटं यांचं थोडं संभाषण होईल, पण फुलाचा अभंग होणार नाहीये. ज्ञानदेव तुकाराम झाल्यानंतर प्रत्येकाने उठायचं, इथं फुलं घ्यायचे, नाहीच्या अंगावर टाकायचे. तुमच्या परिसरात ती चुकीची प्रथा सुरू झालेली आहे. फुलं वाटतात आणि ते पाठीमागून फुलं टाकतात, त्यांच्या बुटाखालीच जातात. ते अजिबात नाही. ती एक प्रथा बंद करायची. आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी हा अभंग म्हणायचा नाही, कारण आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी हा तुकोबरायचा वैकुंठ गमनाचा अभंग आहे. मेलेल्या माणसासाठी तो अभंग म्हणायचा नाहीये. ही माझी सर्वांना विनंती आहे. सर्वांनी फुलं इथं यायचं समोर आणि आईच्या फोटोवर टाकायचे, म्हणजे त्याचा आदर आहे. आपल्याकडून त्या फुलाचा अवमान होता कामा. ज्ञानेश्वर भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. विश्व संत जगत गुरु तुकाराम महाराज की जय. बजरंग बली हनुमान की जय. या ठिकाणी
ग्रामदैवत श्री केतकेश्वर महादेवाच्या पुण्य आणि या प्रारंभामध्ये अतिशय देखणा सोहळा आज प्रथमच पाहावयास मिळाला आणि औचित्य आहे आमच्या देवशेटे परिवारातील यशाचे गमक असणाऱ्या ज्या संस्कारांनी हे देवशेटे परिवार फुलवला त्या शिवैक्य सौभाग्यवती त्रिशला गजानन देवशेटे यांचं प्रथम पुण्यस्मरण आणि आज आपल्या सर्वांच्याच इच्छेखातर 200 किलोमीटरचा प्रवास करून महाराष्ट्रामधील क्रमांक 1 चे कीर्तनकार म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं आवाजाची जादूगार अशा अनेक वैशिष्ट्यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये समाज प्रबोधनाचं कार्य करणारे हरिभक्त परायण परषोत्तम महाराज पाटील यांच्यासाठी आपण जोरदार टाळ्या वाजवूया. आपल्या निमगाव केतकीमध्ये आले त्या ठिकाणी कीर्तन सेवा दिली. देवशेटे कुटुंबीय आणि तमाम निमगाव केतकीकरांच्या वतीनं आपलं मनापासून आभार व्यक्त करतो. या ठिकाणी या कीर्तनासाठी साथ देणारे मृदंगमणी त्यानंतर गायक दोन्ही गायक कीर्तन साथ देणारे सर्व भजनी मंडळी टाळकरी मंडळी आणि उपस्थित सर्वांच्या वतीनं या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो. या ठिकाणी किमया देवशेटे यांना विनंती करतो की आपण स्टेजवरती या 2 मिनिटांमध्ये ती मनोगत व्यक्त करेल. सर्वप्रथम मी किमया सचिन देवशेटे माझ्या आजीचा आज प्रथम पुण्यस्मरणाचा कार्यक्रम आहे. मी सर्व गावकऱ्यांचे व नातेवाईकांचे खूप खूप स्वागत करते. माझी आजी आज इथे नसली तरी तिची आठवण आम्हाला नेहमीच येता राहते. माझी आजी प्रेमळ स्वभावाची व खूप शांत स्वभावाची होती. माझ्या आजीवर सर्वांचाच खूप जीव होता आणि तिचा पण माझ्यावर खूप जीव होता. माझ्या आजीचे सर्वप्रथम माझे नाव जान्हवी यशवंत देवशेटे. आज माझ्या आजीचे प्रथम पुण्यस्मरण कार्यक्रमानिमित्त आपणास देवशेटे परिवाराकडून मनापासून स्वागत. जेव्हा घरच्या आजीसाठी काहीतरी लिहितात तू गेलीस पण तुझ्या आठवणी आजही तरवतात. घरच्या प्रत्येक कोपऱ्यात तुझ्या पावलांची स्वर वाजतात. तुझ्या तो पदर जणू आभाळाची सावली होती. आजी तुझ्या प्रत्येक श्वासात आमच्यासाठी प्रार्थना होती. माझ्या हातातल्या मायेची ऊब अजूनही जिवंत आहे. तुझ्या खुशीतला शांतपणा अजूनही अंतर्मन आहे. तू बोलायची देवासारखी हळू समजूतदार निर्मळ. तुझ्या डोळ्यामध्ये असणारा प्रत्येक प्रेमाचा अथांग जल. गेलीस तू पण गेलीस कुठे. तुझ्या आठवणींचा आभाळ अजून डोक्यावर आहे. प्रत्येक आनंद प्रत्येक दुःखात आजी तुझं न बोलता साथ देणं अजूनही साथ करतं. आजी तुझी पुण्यतिथी डोळे भरून येतात पण हृदयात तुझं अस्तित्व अगदी घट्ट होत जातं. तू देवा घरी गेलीस खरं पण घर तुझ्या सहवासात कायम आहेत. आम्हाला वाटते असे सहवासात हे घर अजूनही देवघर वाटतं. तुझ्या मायाळू शब्दांचे गोड गीत. गेलीस तू शांतपणे पण मागे ठेवली शांतता. जिथे तुझं हास्य होतं तिथे आता फक्त तुझा सहवास आठवतो. सारं काही सांगून गेलीस तू न बोलता. आजी तुझा मायेचा तो गंध अजूनही जरूर. धन्यवाद. यानंतर अनिता 1-2 मिनिटं. नमस्ते सर्व श्रोतेजन मान्यवर कीर्तनकार सर्वांना अभिवादन. मी माझे 2 शब्द विचार तुमच्या पुढे मांडत आहे. ही माऊली अतिशय प्रेमळ आणि हळवी होती.
उत्तुंग जीवन मंदिरास परम शांतीचा कळस, पावन प्रेमाच्या पायऱ्या आणि भावनेचा अर्थ गाभरा, अतीव सहनशीलतेचे वरदान, साक्षात माऊलीचे उदात्त उत्तम जगण, मरणानंतरही मनामनात सदैव अजरामर राहणार, नश्वर देहापलीकडे निर्मळ प्रेमाच्या राज्यात आपुलकीच्या गावात अढळ स्थान मनन करणार असं हे अद्वितीय व्यक्तिमत्व. केवळ शब्दांच्या पलीकडे आदर्श जीवन, आदर्श सहचारिणी, प्रेमळ आणि शांत माऊली. सहजीवनाचा प्रवास असा अर्ध्यावर सोडून गेलीस, परतीचही वाट नसलेल्या गावाला तू निघून गेलीस. हाती तुझा हात धरलेला अचानक सोडून गेलीस, सहवासाचं भरलं आभाळ साररीत करून गेलीस. अशी कशी तू अचानक सोडून सारं निघून गेलीस? आयुष्यभराची साथ सर्वांची लेकरांना पोलकं करून गेलीस. सोबतीच्या त्या सोनेरी आठवणी तू ठेवून गेली, आयुष्याची सोबत सर्वांची सहज विसरून गेलीस. घरासाठी राब राबून खूपच तू गमून गेली, वेळ कशीही आली तरी खचून तू नाही गेली. मायेची ती पंखातली ऊत तू देऊन गेलीस, घरटं छान प्रेमाचं सुरक्षित तू ठेवून गेलीस. कर्तृत्वाचे धागे दोरे घट्ट विणून गेली, शांत प्रेमळ स्वभावाने आयुष्य तू जिंकून गेलीस. मनमन प्रेम आपुलकी जीवन अस्तित्व सिद्ध करी अजर अमर झाली माऊली. काडी काडी गोळा करून संसाराचा मनोरा उभारला आणि संपूर्ण समाधानात मुक्त होऊन गेली. दिव्यत्वाची जैत प्रचिती तेथे कर माझे जुळते, तेथे कर माझे जुळते. अशा दिव्यत्वास विनम्र अभिवादन करून मी माझे 2 शब्द थांबवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. पण तो ध्रुव टोपे. काय मी आहे सूरज डोंबे. नमस्कार. मी आईबद्दल शब्द बोलणारे. अंबरुणी वासराले ताते जेव्हा गाय, तवा मले दिसती माझी माय. आया बाया सांगत होत्या गावाताना, दुष्काळात माहीत माझ्या हातला होता पाना. दुधामध्ये तवा मले म्हणे पादत जाय, तवा मले तिच्या दिसती माझी माय. आया बाया सांगत होत्या राजवाताना, दुष्काळात माईचा माझ्या हातला होता पाना. पिठामध्ये पाणी घालून मध्ये मालत जाय, तवा मले पिठामध्ये दिसती माझी माय. आनंदाने भरावीची ओटी, पुन्हा एकदा जन्म घ्या पाय तुझ्या ओटी. पिठामध्ये पाणी घालून म्हणे पाजत जाय, तेव्हा मले पिठामध्ये दिसती माझी माय. माय राणी सेवा तिच्या मेरे अनुवानी. काट्या कुट्या याच्या माझी माय. मले पिठामध्ये दिसती माझी माय. वा, धन्यवाद. असा जन्म लाभावा, देह चंदन व्हावा, गंध संपला तरी सुगंध दरवळत राहावा, हा त्या माऊलीचा सुगंध आहे. आशीर्वादाचा सुगंध आहे. ध्रुवसाठी टाळ्या. यानंतर नितीन देवसे.
नमस्कार उपस्थित गावकरी, सर्व नातेवाईक, सर्व सामाजिक आणि राजकीय कार्यकर्ते यांचा आज माझ्या मोठ्या आईच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आज आपण या ठिकाणी एकत्र आलेला आहात, त्याबद्दल मी तुमच्या सर्वांचं सर्वप्रथम आभारी मानेन. देवशेटे परिवारामध्ये मी सगळ्यात धाकटा मुलगा, सगळ्यात शेवटचा मुलगा मी आहे. यामध्ये आमचं मूळ गाव हे सुरवड या ठिकाणचं होतं. त्यानंतर माझे आजोबा गेल्यानंतर माझी आजी माझ्या दादा नानी काकांना घेऊन निमगावात आल्यानंतर सुरुवातीला एका महिलेला तिचा संसार त्या ठिकाणी उभा करण्यासाठी सगळ्यात आपल्याच गावातल्या त्रिमूर्तींची मदत झाली. त्यामध्ये पिराजी रासकर आणि माझे आजोबा या ठिकाणी बाबूराव गोटे आणि रंगनाथ गोटे यांच्या मदतीने दोन्ही मुलांचा सांभाळ करत त्यांचा संसार तिने गुळाच्या व्यापारापासून ते आज किराणा दुकानापर्यंत आणि मार्केट पर्यंत त्यांनी या ठिकाणी पोहोचवला. त्यामध्ये माझी आई आणि माझी मोठी आई यांनी जवळपास 40 वर्ष या ठिकाणी एकत्र संसार थाटला. यामध्ये जर विचार केला गेला तर आमचं जुनं घर हे या ठिकाणी गुजरातच्या गल्लीत होतं. त्या जुन्या घरामध्ये 4 खोल्या होत्या आणि 4 खोल्यामध्ये या ठिकाणी आम्ही 7 भावंड. आज आपण बघतो की प्रत्येकाला 1 BHK फ्लॅट, 2 BHK फ्लॅट, त्याच्याशिवाय माणूस पुढे जात नाही. परंतु 7 या ठिकाणी भावंड, या ठिकाणी माझे दादा, काका, आई आणि मोठी आई यांनी या छोट्या खोल्यांमधून या ठिकाणी संसाराला सुरुवात केली. त्याच्यामध्ये माझ्या मोठ्या आईने देखील खूप साथ दिली. त्याच्यामध्ये घरातला सगळा कारभार माझी मोठी आई सांभाळायची. माझी आई दुकानामध्ये जायची. यामध्ये या दोघांनी एकमेकीला जी काही साथ दिली, एका बहिणीप्रमाणे त्या राहिल्या आणि पूर्ण संसार त्यांनी नावारूपाला या ठिकाणी आणला. यामध्ये जर आणखी माझ्या मोठ्या आईविषयी सांगायचं जर गेलं तर आम्हाला लहानपणी असतानाच या ठिकाणी आमच्या ज्या काही छोट्या छोट्या आवडी निवडी ह्या सगळ्या तिला माहित असायच्या. जेव्हा शिक्षणासाठी मला इयत्ता 9वीला या ठिकाणी वालचंदनगरला टाकल्यानंतर सुरुवातीला तिच्या डोळ्यातून जे पाणी उभा राहिलं ते म्हणजे अजूनही न सांगता सारखं. त्यानंतर जवळपास मी 10 वर्ष शिक्षणाच्या निमित्ताने बाहेर राहिलो. परंतु जेव्हा यायचो तेव्हा तिला भेटल्याशिवाय मी कधी जात नसायचो. असं माझ्या आईचं माझ्याशी खूप पहिल्यापासून प्रेम होतं. आज ती आपल्यामध्ये नाहीये, परंतु तिचे संस्कार आमच्या पिढ्याने पिढ्या आमच्या पाठीशी आहे आणि त्याच्यावर आम्ही या ठिकाणी सर्व या ठिकाणी कार्य करत आहोत. परत एकदा मी माझ्या मोठ्या आईला या ठिकाणी आदरांजली आजच्या या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने या ठिकाणी व्यक्त करतो. आज आपल्या गावामध्ये प्रसिद्ध कीर्तनकार या ठिकाणी पुरुषोत्तमजी पाटील महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. नावामध्येच त्यांचं आहे पुरुषोत्तम म्हणजे उत्तम असा पुरुष. त्याच्यामध्ये जर आणखी त्यांच्या सांगायचं गेलं त्यांचं सामाजिक कार्यामध्ये देखील खूप मोठं योगदान आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांचं मूळ गाव मंगळूर इसरूळ या ठिकाणचं आहे आणि त्याच गावामध्ये त्यांनी या ठिकाणी संत चोकोबा महाराजांचं एक भव्य असं मंदिराची स्थापना त्यांनी केलेली आहे आणि ते भव्य मंदिर सर्व समाजासाठी एक आदर्श आहे आणि सर्वांना त्या ठिकाणी त्या मंदिरामध्ये दर्शन चांगल्या पद्धतीने या ठिकाणी मिळतं. त्यांचं कीर्तन संपूर्ण महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण या ठिकाणी राज्यातच नाही तर परदेशी दौरे देखील त्यांनी केलेले. दुबईमध्ये देखील त्यांचं खूप चांगल्या पद्धतीचं या ठिकाणी कीर्तन सर्वांना या ठिकाणी मिळालेलं आहे. त्याचा सगळ्यांनी चांगल्या पद्धतीने आस्वाद घेतलेला आहे. त्यांचं शिक्षण जोग महाराज शिक्षण संस्था आळंदी आणि वारकरी वाङ्मय या विषयामध्ये झालेलं आहे. असे प्रसिद्ध कीर्तनकार आज आपल्या ह्या निलगावच्या नगरीमध्ये आलेले आहेत. त्यांचं या ठिकाणी मनापासून आभार. त्यांनी या ठिकाणी फक्त आईचंच महत्व या ठिकाणी सगळ्यांना सांगितलेलं नाहीये. त्यांनी सांगितलं की पैसा हा जरी आयुष्यामध्ये पैशाला दुय्यम स्थान देऊन या ठिकाणी आपल्या आई वडिलांची सेवा करणं हे आपलं प्राथमिक कर्तव्य आहे. ही आपल्या सगळ्यांना त्यांच्या मार्गदर्शनातून आपल्याला चांगल्या पद्धतीने माहिती या ठिकाणी दिलेली आहे. या कार्यक्रमासाठी परत एकदा उपस्थित सर्व गावकरी मंडळी, सर्व राजकीय कार्यकर्ते, राजकीय पुढारी, तसंच सामाजिक कार्यकर्ते, सर्व महिला वर्ग यांचं या ठिकाणी देवशेटे परिवार करून परत एकदा मनपूर्वक या ठिकाणी आभार. तसंच या ठिकाणी आमच्या ग्रामपंचायतीने आम्हाला वेळोवेळी या ठिकाणी सहकार्य केलेलं आहे. ग्रामपंचायतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचा आणि सर्व कार्यकर्त्यांचं मनापासून आभार. तसंच स्वप्नील मंडप डेकोरेटर, तसंच या ठिकाणी उपस्थित साऊंड सिस्टीम यांचाही या ठिकाणी मनपूर्वक आभार. आणि मला एकदा इथं मनोगत व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी संधी दिली त्याबद्दल देखील परत एकदा सर्वांचं मनपूर्वक आभार.
धन्यवाद महाराज. हे देवशेटी कुटुंब आमच्या निमगाव केतकी आणि परिसरामध्ये गेली 3 पिढ्यापासून किराणा, भुसार माल आणि आडतीचा व्यवसाय करतो. नुसतं व्यवसायच नाही तर आमच्या शेतकरी बांधवांना त्याच्या अडचणीमध्ये, त्याच्या दवाखाना असू द्या, त्याच्या मुलीचं लग्न असू द्या, तर आगाऊ रक्कम या ठिकाणी त्याच्या पीक निघायच्या अगोदर देखील मदत आणि सहकार्य करतात. आणि ज्यावेळेस तो माल घेऊन येईल त्यानंतर त्या ठिकाणी पैसे घेतले जातात. असं हे देवशेटी कुटुंब, आदरणीय गजानन काका असतील, गौरीहर काका असतील, त्यानंतर नागनाथ आप्पा आहेत, सचिन आहेत, अशोक आहेत, नितीन आहेत, आणि आता तिसरी पिढी मयूर. म्हणजे हे सर्वजण अतिशय चांगल्या पद्धतीने नुसता व्यवसाय नाही तर एक सामाजिक भान ठेवून या ठिकाणी कार्य करत आहेत. पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या वतीनं माता शिवेक्य कैलासवासी त्रिशला गजानन देवशेटे यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो. आणि यानंतर या ठिकाणी आरती यानंतर या ठिकाणी आमचे सर्व महाराज, आमची सर्व भजनी मंडळींची एक विनंती आहे की आमच्या इथे श्री संत सावतामाळी महाराजांचा मोठा सप्ताह होतो. त्यानंतर आपली एक कीर्तन वारी झाल्यानंतर श्री संत सावतामाळी पुण्यतिथीच्या निमित्तानं एक महाराजांनी होकार दिलेला आहे. महाराजांचं एक कीर्तन या ठिकाणी आपण घेऊया आणि या ठिकाणी पुन्हा एकदा आदरांजली अर्पण करतो आणि यानंतर आरती.